प्रमोद उठ ना. तर ताई काय म्हणतात बघ. हा तू जेवलाय का नाही? जेवतो बाबा जेव. हा जेवतो. काय जेवतो तो? त्या ताई काय म्हणतात बघ. बस इथं बस बस. प्रमोद काय करणार आहे? जेवणार आहे का नाही तू? हा जेवण कधी जेवशील? आता सर म्हणलं जेवावं लागेल. नाही जेवलं मग सर लागेल. हा मग जेवतो ना. हा जेवतो. प्रमोद जेवणार आहे की नाही मला सांग. जेवण हा काय काय खायचं तुला? काढून चपाती भात. मग तू का नाही जेवला मगाशी? हा मगाशी का नाही जेवला? मग ताट नव्हतं. ताक नव्हतं? ताट नव्हतं ते कमी नव्हतं. ताट नव्हतं? मग आता कुठे ताट आहे? आता तर मी तर भांडी घासून घेतली. हे बघ किती सगळी भांडी घासायला घेतल्यात मी. आता काय करू? आता जेवतो. आता तुम्ही म्हणलं जेवत लागेल. हां तुम्ही म्हणलं जेवत लागेल. मग वाढू का? जाऊ दे ताई, वाढा तुम्ही. प्रमोदला वाढताय का देऊ मी? ठीक आहे, चमचा घ्या. काय जेवलं हं? जेवलं जेवण. हे पवित्र हो, रात्रीचे 10 वाजलेले आहे आणि खरं तर तो तसाच झोपला होता. म्हणजे बऱ्याचदा आपल्या ह्या दिव्यांग मुलांचे मूड चेंज होत असतात. म्हणजे आज कुठेच काही झालं नाही, कुणी त्याला काही वाईट बोललं नाही किंवा तो कुणाच्या काही म्हणजे भांडण वगैरे असं काहीच झालं नाही, तरी देखील उगीचच त्याने जेवणाला नकार दिला. म्हणजे अगदी सगळी मुलं जेवायला बसली तेव्हा त्याने घेतलं नाही. त्याच्यानंतर तो तसा झोपून गेला. मी जेव्हा त्याला म्हटलं अरे तू थोडं तर जेवून घे, तो मला म्हणतो जाऊ द्या बघू सर आपण उद्या बघू. तर हे असं ह्या मुलांचे मूड स्विंग होत असतात आणि त्यामुळं बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की बौद्धिक अक्षम मुलांशी कसं वागावं किंवा त्यांना कशा पद्धतीने ट्रीट करावं. तरी पण आपण आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येय याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे खरं तर उपाशी झोपणं आपल्या हिंदू धर्मातही योग्य नाही आहे आणि आपल्या शरीरालाही ते योग्य वाटत नाही आणि माणुसकीच्या नात्याने आपल्याला देखील ते योग्य वाटत नाही. आणि म्हणून आता आम्ही छान आमच्या ह्या विद्यार्थ्याला जेवायला दिलेलं आहे. जेव्हा हा मुलगा थोडा नाराज होता, मला तर स्वतःला असं वाटलं की किती वेळा त्याला आपण बोलायचं की जेव जेव म्हणून, आणि म्हणून मी थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी माझे काम करायला लागलो. परंतु आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर शशी गायकवाड यांनी अगदी त्याला मायेने, अगदी आईच्या मायेने नव्हे तर अगदी आजीच्या मायेने त्याला छान छान गोष्टी सांगितल्या, त्याला समजवलं, त्याला जेवणाचं महत्त्व कळवून दिलं आणि आपण समाजामध्ये कसं वागावं ह्या गोष्टी त्याला सांगितल्या आणि त्याचा मूड चेंज झाला आणि तो पुन्हा एकदा जेवायला बसलेला आहे. तर मित्र, मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचे मूड हे स्विंग होत असतात आणि त्यामुळं आपण त्यांच्या कलाने घेऊन त्यांना शिकवायचं असतं. तर असं अनेक दिव्यांग मुलांच्या पालकांना अशा समस्या येत असतील, तर म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करावा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. आणि असेच आपले दिव्यांग बांधवांचे म्हणजेच आपल्या ID अर्थात इंटलेक्च्युअल डिसेबल मुलांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. शुभरात्री.